ब्रेक नंतर मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। चिकुर्डे या गावात नदी काठी एक शिळा आढळलेली आहे। ही शिळा नेमकी काय आहे त्यामागचा इतिहास आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। चिकुर्डे गावचा प्राचीन इतिहास आणि ते दर्शवणारा हा शिळालेख सापडलेला आहे। वारा नदीच्या काठी हा चिकुर्डे गावामध्ये शिळालेख गेल्या 2 वर्षापूर्वी आढळून आलेला आहे। एका पाण्याच्या पाईपलाईनसाठी खुदाई करत असताना हा शिळालेख या ठिकाणी आढळून आला आणि महत्त्वाचं म्हणजे या शिळालेखाचं जे दगडाचं वजन आहे सुमारे 2 टन अंदाजे असल्याचं तज्ञांनी सांगितलेलं आहे। या शिळालेखावर प्राचीन संस्कृती त्या काळची दिसून येते। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या शिळालेखावर एक हत्तीचं चित्र कोरण्यात आलेलं आहे। यामुळे असं एक बोललं जातं तज्ञांच्या मते की या ठिकाणी हत्तींचं मोठं वास्तव असणार आहे आणि कदाचित त्याचं प्रतिकात्मक म्हणून या शिळालेखावर या हत्तीचं चित्र कोरण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महादेवाची पिंड सुद्धा आहे, त्याबरोबर त्याची नक्षी त्या ठिकाणी नक्षी सुद्धा करण्यात आलेली आहे। हे एक प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे। कोणत्या काळातला आहे याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे। पुरातत्व खात्याकडून याबाबत संशोधन सुरू आहे। मात्र याबाबत ग्रामस्थांच्या मध्ये अनेक तर्कवितर्क आहेत। हे चालुक 6व्या शतकातलं चालुक्याचं आहे का शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे, पण नक्कीच हे शिळालेख पाहिल्यानंतर याबाबतची जी कोरीव काम आहे ते 6व्या शतकातच असल्याचं अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। प्राचीन संस्कृती प्राचीन इतिहास आहे तो उलगडणार आहे आणि चिकुर्डेसारखं गाव जे आहे ते एक इतिहासातलं एक वेगळं गाव होतं हे समोर येणार आहे। कॅमेरामन स्वप्नील सरफराज सनदी, मी मराठी न्यूज, चिकुर्डे, सांगली।